नागरिकांच्या बदलत्या जीवनशैलीमुळे विविध आजारांचे प्रमाण वाढत असून अशा आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आधुनिक उपचार पद्धतीसोबत संयमी जीवनशैली आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले। श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हार्ट इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटर नाशिकच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते। यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खासदार डॉक्टर शोभा बच्चाव, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, आमदार हिरामण खोसकर, रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी, डॉक्टर पल्लवी धर्माधिकारी, अण्णासाहेब मोरे आदी उपस्थित होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, रुग्णालयाला श्री साईबाबा यांचे नाव देण्यात आले। साईबाबांच्या श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र जीवनात अंगीकारता आल्यास कुठलाच आजार होऊ शकत नाही। हा मंत्र आपण विसरल्याने जीवनशैलीशी निगडीत विविध आजार आपल्याला होतात। गेल्या काही वर्षात चांगल्या चिकित्सा पद्धती विकसित झाल्याने भारतीयांचे जीवनमान वाढले। साईबाबा हॉस्पिटलमधील आधुनिक उपचार पद्धतींमुळे रुग्णांना चांगली वैद्यकीय सेवा मिळेल। सेवा करणे हा हॉस्पिटल काढण्यामागचा उद्देश असल्याने गरीबातील गरीब माणसाची सेवा इथे होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येकाला उत्तम आरोग्य लाभावे अशा शुभेच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।